नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या. राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान आणि 16 जानेवारीला निकाल लागणार. राज्य निवडणूक आयोगाकडून मनपा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर. सर्व महापालिका क्षेत्रामध्ये आचारसंहिता लागू. 2 ते 3 दिवसांमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता. काँग्रेसशिवायच ठाकरे बंधू मुंबई मनपा निवडणूक लढणार असल्याची माहिती. मनपा निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता युतीची अधिकृत घोषणा होणार. काँग्रेस मुंबई पालिकेची निवडणूक स्वतंत्र लढणार. खासदार वर्षा गायकवाड यांचा पुनरुच्चार. आमची कुठेही मैत्रीपूर्ण लढत नसेल. आमचे मुद्दे घेऊन आम्ही लढणार, असंही केलं स्पष्ट. ठाकरे बंधू आणि काँग्रेस एकत्र आले तरी आम्हाला फटका बसणार नाही. मुंबईकर भाजपा आणि शिवसेनेला निवडून देतील. मुंबईकर विकासाला साथ देतील. मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्धार. निवडणुकांसाठी उद्धव ठाकरेंचं मायक्रो प्लॅनिंग. त्यामुळे शिवसेना सक्षमतेनं निवडणूक लढवेल आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा भगवा फडकेल. शिवाय उद्धव ठाकरे महाराष्ट्रभर फिरणार आहेत. अंबादास दानवेंची निवडणुकांबाबत प्रतिक्रिया. जास्तीत जास्त महानगरपालिकांमध्ये भाजप शिवसेना एकत्र लढेल, तर काही ठिकाणी भाजप शिवसेना राष्ट्रवादीची युती होईल, तर 1 ते 2 ठिकाणी भाजप राष्ट्रवादी एकत्र लढेल. मनपा निवडणुका जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. 16 जानेवारीला मुंबई माफिया मुक्त होणार. किरीट सोमय्यांची उद्धव ठाकरेंवर टीका. कोरोना काळामध्ये लुटलेला पैसा मुंबई पालिकेला परत द्यावा, सोमय्यांची मागणी. धूर कुठे गेला माहिती नाही. आदित्य ठाकरेंचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर पलटवार. मुंबईचा रेहमान डकेत कोड. महायुतीचं धुरंधर. एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेला आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर. आदित्य ठाकरेंकडून शिंदेंचा फेकनाथ मिंधे म्हणून उल्लेख, तर भाजपचा बिल्डर जनता पार्टी म्हणून उल्लेख. बागडी इमारतींबाबतच्या निर्णयावर बोलताना भाजपच्या फसव्या घोषणांना भुलू नका, आदित्य ठाकरेंची टीका. मतदार याद्यांमधला घोळ कोण सोडवणार, आदित्य ठाकरेंचा सवाल. निवडणुकीपूर्वीच्या भाजपच्या फसव्या घोषणांना बळी पडू नका, आदित्य ठाकरेंची टीका. तर मतदार याद्यांबाबत काही प्रश्न असल्यास पुराव्यासह कोर्ट आणि निवडणूक आयोगामध्ये जावं, भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांचे विरोधकांना उत्तर. आदित्य ठाकरे अपरिपक्व, त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंची आदित्य ठाकरेंवर टीका. राज्यातील महापालिकांमध्ये 15 लाख दुबार मतदार. मुंबई महापालिकेमध्ये अल्प प्रमाण. निवडणूक आयोगाची माहिती. राज्यामध्ये आतापर्यंत 15 लाख दुबार मतदार सापडले. टोलचा मुद्दा कोणाच्याही हिताचा नव्हता. टोलच्या मुद्द्यावरून गुणरत्न सदावर्तेंची राज ठाकरेंवर टीका. गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री. पुण्यामध्ये दादांच्या राष्ट्रवादीसोबत मैत्रीपूर्ण लढत होणार, फडणवीसांची प्रतिक्रिया. तर चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केलंय. पिंपरी चिंचवड पालिकेसाठी वर्चस्व पणाला लावणार, अजित पवारांचं स्पष्टीकरण. पुण्यामध्ये महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढणार. मवियाच्या नेत्यांच्या बैठकीमध्ये निर्णय. एकमेकांचे उमेदवार न पळवण्याचा आणि बंडखोरी टाळण्याचा निर्णय. समविचारी पक्षांबाबत पक्षश्रेष्ठींसोबत चर्चेनंतर सोबत घेण्याचा निर्णय होणार. 2022 पासून ज्या मुद्द्यांसाठी निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या, तो मुद्दा न सुटताच निवडणुका होत आहेत. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. चंद्रपूर आणि नागपूर महानगरपालिकांच्या आरक्षण प्रश्नावर कोणी सुप्रीम कोर्टामध्ये गेलं तर त्यावर काय निर्णय येईल हे सांगता येत नाही, असंही वक्तव्य. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सर्व महापालिका सर्वांना सोबत घेऊन लढणार. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया. भाजप आणि शिंदे गटाची मस्ती जिरवण्यासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, तशी भूमिका शिवसेना निभावेल, असंही वक्तव्य. सध्या तरी एकला चलो रेचा नारा. चर्चेनंतर अंतिम निर्णय. ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यास आम्ही रान उठू, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांचा इशारा. मुंबई महापालिकेच्या जागावाटपासाठी महायुतीची आज पहिली बैठक. भाजपच्या दादर इथल्या पक्ष कार्यालयामध्ये दुपारी 2 वाजता बैठकीचं आयोजन. भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचे महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेचा मुंबईतील वरळी डोममध्ये पदाधिकाऱ्यांचा मेळावा. करून दाखवलंय ते अभिमानानं सांगूया, असं मेळाव्याचं शीर्षक. शिवसेना नेते आदित्य ठाकरे मेळाव्याला संबोधित करणार. प्रकाश आंबेडकरांना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील असं वाटतंय. प्रकाश आंबेडकरांचे आशीर्वाद असतील तर शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील, मंत्री गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया. मुंबई महापालिका निवडणुकीआधी ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का. तेजस्वी घोसाळकरांचा भाजपमध्ये प्रवेश. विकासाची कामं करण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश. तेजस्वी घोसाळकरांची प्रतिक्रिया. पक्ष प्रवेशानंतर सिद्धिविनायकाचं घेतलं दर्शन. मी पक्ष सोडला नाही, मी पक्षासोबतच. तेजस्वी घोसाळकरांच्या भाजप प्रवेशानंतर विनोद घोसाळकरांची प्रतिक्रिया. तेजस्वी घोसाळकरांनी निर्णय घेतला, मी अडवू शकत नाही, असंही केलं स्पष्ट.
निवडणुकीपर्यंत असे अनेक पक्षप्रवेश भाजपमध्ये होतील. काम करायचे ते लोक भाजपमध्ये येणार. प्रवीण दरेकरांचा आशिष शेलारांची प्रतिक्रिया. आतापर्यंत वेगवेगळ्या नेत्यांना साक्षात्कार होत होते, पण पृथ्वीराज चव्हाणांसारख्या ज्येष्ठ नेत्याला साक्षात्कार होत असेल तर त्यात काही काळबेरं आहे. पृथ्वीराज चव्हाणांच्या मराठी माणूस पंतप्रधान होणार या दाव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला. पृथ्वीराज चव्हाणांची बुद्धी भ्रष्ट होते. चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. तर पृथ्वीराज चव्हाण सर्वात मोठे भविष्यकर्ता झालेत असं वाटतंय. बावनकुळेंची टीका. दिल्लीमध्ये काहीतरी घडतंय. काही गोष्टी जाहीरपणे बोलणं योग्य नाही, पण 2029 पर्यंत नरेंद्र मोदीच पंतप्रधान राहतील. खासदार धनंजय महाडिकांचं सूचक विधान. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील राजधानी दिल्लीमध्ये दाखल. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी जरांगेंचं दिल्ली विमानतळावर स्वागत केलं. जरांगे सर्वपक्षीय खासदारांची भेट घेणार. मृत विद्यार्थी शौर्य पाटीलच्या कुटुंबाची जरांगे भेट घेणार. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा. भाजपकडून राज्यसभेतल्या सर्व खासदारांसाठी व्हीप जारी. 15 ते 19 डिसेंबर दरम्यान उपस्थित राहण्यासाठी व्हीप. गोवा नाईट क्लब आग दुर्घटनेमधील आरोपी लुथरा बंधू आज दिल्ली विमानतळावर पोहोचणार. गोवा पोलीस दिल्ली पोलिसांचं पथक विमानतळावर उपस्थित असणार. आरोपींना विमानतळावरून थेट पटियाला हाऊस कोर्टामध्ये हजर केलं जाणार. त्रिभाषा धोरणासाठी नेमलेल्या नरेंद्र जाधव समितीला 1 महिन्याची मुदतवाढ. शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचा निर्णय. मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये भाषेचा मुद्दा वादग्रस्त ठरू नये यासाठी निर्णय. वेळेमध्ये काम न करणाऱ्या कंत्राटदारांना तुरुंगामध्ये टाकणं आणि जबाबदारी टाळणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचा विक्रम माझ्या नावावर असावा अशी माझी इच्छा. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं विधान. देशभरात या मोहिमेला सुरुवात झाली असल्याची गडकरींची प्रतिक्रिया. अभिनेता श्रेयस तळपदे आलोक नाथ यांच्या अटकेला स्थगिती. सहकारी संस्थेविरोधात फसवणूक केल्याचा दोघांवर आरोप. सुप्रीम कोर्टाकडून अटकेला स्थगिती. ट्रम्प यांनी टॅरिफमध्ये वाढ केल्यानंतर सुद्धा नोव्हेंबरमध्ये भारताच्या निर्यातीमध्ये जोरदार उसळी. नोव्हेंबरमध्ये निर्यात 19% वाढून 38 अब्ज अमेरिकी डॉलरवर पोहोचली. इंडियन प्रीमियर लीगच्या 18व्या हंगामासाठी UAEच्या अबू धाबीमध्ये आज लिलाव प्रक्रिया पार पडणार. एकूण 350 खेळाडू आपलं नशीब आजमावणार. मात्र रिक्त जागा भरण्यासाठी 10 संघांकडून केवळ 77 खेळाडूंवरच बोली लावली जाणार. अनिल अंबानी समूहाशी संबंधित कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये राणा कपूर यांची काल चौकशी झाली. येस बँकेनं रिलायन्स समूहाला मोठ्या प्रमाणावर कर्ज दिल्याचा आरोप. येस बँकेनं रिलायन्समध्ये गुंतवणूकही केल्याचा आरोप. पंजाबच्या मोहालीमध्ये कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या झाडून हत्या. दुचाकीवरून आलेल्या 2 ते 3 अज्ञात हल्लेखोरांकडून राणावर गोळीबार. पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा बदला घेण्याची चर्चा. काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांकडून मोदी तेरी कब्र खुदेगीच्या घोषणा. अजित पवारांकडून निषेध व्यक्त. मोदींच्या विरोधात केलेलं वक्तव्य अतिशय घृणास्पद. अजितदादांची प्रतिक्रिया. प्रधानमंत्र्यांच्या विरोधात हिंसक भाषा हा विरोध नसून अराजकता. हिंसा आणि द्वेषाचं राजकारण देश स्वीकारणार नाही. काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मोदींच्या विरोधात केलेल्या घोषणाबाजीवर भाजपा आमदार चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया. पुण्यामधल्या मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी दिग्विजय पाटीलची बावधन पोलिसांकडून 11 तास चौकशी. जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये आतापर्यंत 40 मुद्द्यांवर चौकशी झाल्याची माहिती. आज शीतल तेजवानीचा पिंपरी चिंचवड पोलीस ताबा घेणार. पुणे मुंडवा जमीन व्यवहार प्रकरणी पॉवर ऑफ अटॉर्नी देणाऱ्या शीतल तेजवानीला न्यायालयीन कोठडी. आज पिंपरी चिंचवड पोलीस तेजवानीचा ताबा मागणार. नाशकात पहिल्या टप्प्यामध्ये 1000 नवीन झाडांची लागवड. मंत्री गिरीश महाजनांसह 13 आखाड्यांचे प्रमुख उपस्थित. आता लावलेली झाडं 1-2 महिन्यामध्ये टवटवीत होतील. मागच्या वेळेला प्रत्यारोपण केलेली 70% झाडं जगल्याचा महाजनांचा दावा. तपोवननंतर ठाण्यामध्ये रुग्णालयासाठी झाडं तोडली जाणार. वन रुग्णालय परिसरामध्ये वृक्षतोडीच्या विरोधात मनसे आक्रमक. मनसेकडून जागेची पाहणी करत झाडं न तोडण्याचं आवाहन. 3300 बेडचं रुग्णालयासाठी 700हून अधिक झाडं तोडली जाणार. पुण्यामध्ये भाजपला आता अजितदादांची गरज वाटत नसेल. लोकसभा विधानसभेला अजितदादांची गरज होती म्हणून त्यांना सोबत घेतलं. पुण्यामध्ये भाजप राष्ट्रवादी स्वतंत्र लढण्यावरून सतेज पाटलांची टीका. भाजपच्या विकास कामांमुळे सोलापूरमध्ये 100% भाजप दिसणार. महापालिका निवडणुकांची घोषणा होताच भाजप आमदार देवेंद्र कोठे यांची माहिती. काना मागून आले आणि तिखट झाले. आमदार हेमंत पाटलांची खासदार अशोक चव्हाणांवर टीका. इच्छुक उमेदवारांच्या भाजपने 2दा मुलाखती घेतल्यानं हेमंत पाटलांकडून टीका. महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी ठरवल्यास काही होऊ शकतं. रायगड स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमधल्या युतीवर भरत गोगावलेंची प्रतिक्रिया.
मतदार याद्यांबाबत आयोगानं निर्णय घेतलेला नाही. निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका करण्याची भाजप आणि आयोगाची इच्छा नाही. काँग्रेसच्या अतुल लोढेंची टीका. मतदार याद्यांमधील दुबार नावांबाबत निवडणूक आयोगानं काय कारवाई केली ते सांगावं. हरकतींवर सुद्धा स्पष्टीकरण द्यावं. ठाकरेंच्या सेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंची मागणी. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश. कल्याणमधील 4 माजी नगरसेवकांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश. ठाकरे, काँग्रेस आणि बसपाच्या माजी नगरसेवकांचा शिंदे सेनेमध्ये प्रवेश. नागपूर महानगरपालिकेसाठी भाजपकडून कुणाला संधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष. नागपूर पालिका स्वबळावर लढण्याचा भाजप कार्यकर्त्यांचा आग्रह. सरासरी एका जागेसाठी 15हून अधिक दावेदार असल्याचं चित्र. काँग्रेसकडून महापालिका निवडणूक लढवण्यासाठी अर्ज घेतलेल्या इच्छुकांच्या उद्यापासून मुलाखती. पुण्यातील काँग्रेस भवनामध्ये सकाळपासून मुलाखती होणार. आचारसंहिता लागल्यानं ठाण्यामधल्या भाजप प्रवेशाला ब्रेक. पवारांच्या राष्ट्रवादीच्या मयूर शिंदेंच्या भाजप प्रवेशाला ब्रेक. पालिका निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यानं मयूर शिंदेंचा भाजपमध्ये होणारा पक्षप्रवेश रद्द. रायगड जिल्ह्यामधल्या नागोठणे एसटी डेपोच्या नूतनीकरणाच्या कामाचं भूमिपूजन. मंत्री भरत गोगावले आणि मंत्री आदित्य तटकरे भूमिपूजन कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर. आम्ही चौकशीला सामोरे जायला तयार. जोपर्यंत चुकत नाही तोपर्यंत झुकत नाही. भरत गोगावलेंचं वक्तव्य. काही दिवसांपूर्वी गोगावलेंचा पैशांसोबतचा कथित व्हिडिओ दाखवून चित्रलेखा पाटलांनी केले होते गंभीर आरोप. आता गोगावलेंची चित्रलेखा पाटलांवर टीका. मालवणमध्ये निलेश राणेंनी केलेल्या स्टिंग ऑपरेशन प्रकरणी राज्य निवडणूक आयोगाची भाजप स्थानिक पदाधिकाऱ्याला क्लीन चिट. रोख रक्कम मतदारांना वाटप करताना निदर्शनास आले असते तर तो गुन्हा ठरला असता. पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांचं वक्तव्य. पलटणमध्ये माझ्या भगिनींना त्रास झाला तर काळा कोट घालून कोर्टामध्ये उभं राहील. रामराजे निंबाळकरांचा विरोधकांना इशारा. तर महिलांवरील अन्यायाचं नाव काढू नका. या लोकांनीच गुंडांना तिकीट दिलंय. रणजितसिंह निंबाळकरांचं प्रत्युत्तर. बांगलादेशनं कांदा निर्यात बंदी उठवल्यानंतर लासलगाव इथून 30 टन कांदा निर्यातीसाठी रवाना. या निर्णयामुळे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याच्या सरासरी दरामध्ये दुप्पट वाढ. बांगलादेशनं कांदा आयातीवरील सर्वच निर्बंध हटवावे. शेतकऱ्यांची मागणी. मुंबईहून नवी मुंबई विमानतळावर जाण्याचा खर्च वाढणार. अटल सेतूवरून जाण्यासाठी 500 रुपयांचा टोल भरावा लागणार. तर ओला उबरनं जाण्यासाठी 1500 रुपयांचा खर्च अपेक्षित. उत्तर भारतामध्ये थंडी आणि धुके पसरल्याचा विमानसेवांना फटका. दिल्लीतून 40हून अधिक विमानं रद्द. उत्तर भारतामधील विमानतळावर धुक्याची चादर पसरल्यानं विमानसेवेला विलंब. हवेची गुणवत्ता खालावत चालल्यानं वायू प्रदूषणावर उपाय शोधण्याचं आवाहन मुंबई हायकोर्टानं पालिकेला केलंय. नागरिकांना जबाबदारीनं वागण्याचाही सल्ला यावेळेला हायकोर्टाच्या खंडपीठानं दिलाय. सिंहस्थ कुंभमेळ्यामधल्या पूजाविधी पौरोहित्यासाठी सरकारचा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार. मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेमधून आखणी झाली. ही कार्यशाळा 16 डिसेंबरपासून नाशिकमध्ये सुरू होणार. नाताळ आणि नवीन वर्षाच्या काळामध्ये अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी कोकण रेल्वेवरून अतिरिक्त गाड्या धावणार. या गाड्यांसाठी प्रवाशांकडून विशेष भाडं आकारलं जाणार. कोकण रेल्वेवरून मध्य प्रदेश, छत्तीसगड, गोवा, कर्नाटकसाठी एक्सप्रेस धावतील. मराठी साहित्य संमेलन संकेतस्थळाचं आज उद्घाटन. साताऱ्यामधल्या शाहू क्रीडांगणमध्ये संमेलन पार पडणार. 1 ते 4 जानेवारीला मराठी साहित्य संमेलन पार पडणार. बुलडाण्यामधल्या जळगाव जामोद नगर परिषदेनं कोणतीही शहानिशा न करता दिलं वृद्धेचं मृत्यू प्रमाणपत्र. याच मृत्यू प्रमाणपत्राच्या आधारे वृद्धेच्या बँक खात्यामधून मुलानंच केले 10 लाख लंपास. नाताळ आणि नववर्षाच्या सुट्ट्यांमुळे विशेष एक्सप्रेस गाड्या धावणार. यशवंतपूर ते वास्को द गामा आणि बंगळुरू कैंट ते वास्को द गामा या मार्गांवर अतिरिक्त फेऱ्या उपलब्ध होणार. दक्षिण आणि पश्चिम रेल्वेचं नियोजन. कोकण रेल्वेची माहिती. वंदे भारत दुरांतो शताब्दी राजधानी या लांब पल्ल्याच्या रेल्वेमध्ये आता प्रवाशांना मिळणार शुगर फ्री फूड. प्रवाशांच्या मागणीनुसार अन्न दिलं जाणार. मध्य रेल्वे प्रशासनाची माहिती. मुंबईतील मालाड, मालवणी, मनोर, गोराईच्या कांदळवनांमध्ये बेकायदेशीर वास्तव्य करून राहिलेल्या बांगलादेशींवर कारवाई होणार. 2 दिवस गृह विभाग आणि वन विभागाकडून संयुक्त कारवाई केली जाणार. घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयाचा होणार कायापालट. भव्य सुसज्ज कॅन्सरसह सर्व उपचार केंद्रांचं मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते भूमिपूजन. घाटकोपर आणि मुंबई उपनगरातील नागरिकांना मोठा दिलासा. गोरेगाव मुलुंड जोड रस्त्याच्या 4थ्या टप्प्यासाठी मुंबई महानगरपालिकेनं मागवल्या निविदा. 1293 कोटींचा खर्च अपेक्षित. मुलुंड ते ऐरोली टोलनाक्यापर्यंतच्या कामासाठी निविदा. प्रकल्पामुळे पूर्व पश्चिम उपनगरांना जोडणारा 4था जोड रस्ता मुंबईकरांना उपलब्ध होणार. दादरच्या मीनाताई ठाकरे फूल मार्केट जवळच्या मच्छी मार्केटला स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध. जी उत्तर विभाग कार्यालयाच्या बाहेर स्थानिकांचं आंदोलन. आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं स्थानिक नागरिकांसह महिलांचा सहभाग.
सिद्धिविनायक मंदिराच्या सुशोभीकरणासाठी 500 कोटी देण्यास विरोध. शिवाजी पार्कच्या रहिवाशांनं मुंबई महापालिकेला पाठवली कायदेशीर नोटीस. करदात्यांचा पैसा नागरी सुविधा देण्यासाठीच वापरण्याची मागणी. अमरावतीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंच्या हस्ते गोपालनगर रेल्वे अंडरपासचा ऑनलाईन लोकार्पण. 45 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या अंडरपासमुळे अमरावतीकरांना मोठा दिलासा. जळगाव जामोद नगर परिषदेचा भोंगळ कारभार समोर. कोणतीही शहानिशा न करता एका वृद्धेचं मृत्यू प्रमाणपत्र दिलं. महिलेच्या मुलानं आईच्या खात्यामधील 10 लाख रुपये काढले. मुख्याधिकाऱ्यांकडून प्रेमसिंग राजपूत विरोधात गुन्हा दाखल. नांदेडमध्ये एकनाथ हिरक महोत्सवाच्या निमित्तानं मोफत हृदय शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन. एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कर्णबधीर मुकबधीर बालकांवर मोफत शस्त्रक्रिया. शिवसेनेच्या वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांची माहिती. पनवेलच्या कळंबोलीमध्ये महिला शक्तीचा जल्लोष. नवरत्न युवा संघटनेकडून महिलांसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन. कार्यक्रमाला महिलांचा मोठा प्रतिसाद. सिंगापूरमध्ये पार पडलेल्या तायक्वांदो स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी. जेटीसी क्लबच्या खेळाडूंकडून पदकांची लयलूट. स्पर्धेमध्ये जगभरातील 2300हून अधिक खेळाडूंचा सहभाग. बदलापुरात रेल्वेकडून जनतेच्या पैशांची उधळपट्टी होत असल्याचा आरोप. स्काय वॉकला जोडणाऱ्या पादचारी पुलाचं तोडकाम सुरू. रेल्वे प्रशासन ठेकेदारांचे खिसे भरतंय का, नागरिकांचा सवाल. धुळे शहरामधील गरुड मैदानावर खो खोच्या निवड चाचणी स्पर्धा. मुंबई इथे होणाऱ्या 25व्या किशोरी खो खो स्पर्धेच्या निवड चाचणीसाठी 16 संघ सहभागी. निवड चाचणी स्पर्धेतून धुळे जिल्ह्याचा संघ निवडला जाणार. धुळे सेवा प्राधिकरणाच्या वतीनं धुळे जिल्हा न्यायालयाच्या आवारामध्ये लोक अदालत. 14,463 खटले निकाली काढले. 25,97,65,000 रुपयांची भरपाई देखील वसूल. धुळ्यामधल्या 100 वकिलांचा भाजपच्या वकील आघाडीमध्ये प्रवेश. पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश सोहळा.